नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की कोतवाल भरती सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातींचे वेळापत्रक अशी करा तयारी. सरकारी नोकरी आहे, फक्त 4थी पासवरती आहे. बघा पराव, तुम्हाला सुद्धा सांगतो, एक गोष्ट आवश्यक लक्षात राहू द्या की 4थी पासवरती आहे आणि सरकारी नोकरी आहे. तुम्ही तुमच्या तालुक्यात राहून, तुमच्या गावात राहून काम करता आणि महिन्याला 15 ते 16,500 रुपये आय थिंक आता तिचं पेमेंट झालं, म्हणजे 15,000 प्लसच तुम्हाला पेमेंट राहणार आहे. म्हणजे अत्यंत चांगली अशी नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे. आणि कोतवाल भरतीसाठी जर का क्वालिफिकेशन आपण विचारात घेतलं तर 4थी पास लागतंय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की तुम्ही सुद्धा बघितलं असेल की काल जालन्याचं वेळापत्रक इथे जाहीर झालं होतं. जालना जिल्ह्यातील जे काय 8 तालुके आहेत त्यांच्या संदर्भात ते वेळापत्रक जाहीर झालं होतं, म्हणजे जालन्यासाठी विशेषतः. तर जालन्याचं वेळापत्रक जाहीर झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक जी-आर होता. त्या जी-आर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितला की त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला जाहिरात कधी येणार आहे, पेपर कधी होणार आहे, अंतिम उत्तर तालिका कधी येणार आहे, जॉईनिंग कधी होणार आहे, ते सगळी काही माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दिली होती. पण मग त्याच्या खाली विविध पोरांचे कमेंट येत चालले बघा, की सर आमचं कधी होणार आहे, आमचं वेळापत्रक कधी येईल, आमच्या जिल्ह्याची जाहिरात कधी येईल, जसं की कोल्हापूरची कधी येईल, छत्रपती संभाजीनगरची, धाराशिव आहे, याच्यानंतर गडचिरोली आहे, गोंदिया आहे, तिकडे आपण बघायला गेलो सातारा, सांगली, सोलापूर, भरपूर जिल्हे आहेत. म्हणजे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहे. त्या रिक्त जागा मी प्रत्येक जिल्ह्यातल्या तुम्हाला दाखवतोच. मग ह्या जिल्ह्याची जाहिरात कधी येईल, ह्या जिल्ह्याचे वेळापत्रक कधी येईल, असे भरपूर विद्यार्थी विचारत होते. तर त्या संदर्भात आपण इथे माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हा जो काय तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय मित्रांनो, या नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही नाव आणि जिल्हा सांगायचं, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेईन. तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दशरथ सर या नावाने सेव्ह करून घ्यायचा, जेणेकरून बघा टेटसच्या माध्यमातून कोतवाल भरतीच्या सगळ्या माहिती, सगळ्या अपडेट तुम्हाला व्हॉट्सअप टेटसच्या माध्यमातून कोतवाल भरतीच्या सगळ्या अपडेट तुम्हाला इथे मिळत जाईल. त्याच्यामुळे नक्की नाव आणि जिल्हा या नंबरवरती व्हॉट्सअपला सांगायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट, ज्या काही PDF वगैरे असतात बघा, जाहिरात आल्याच्या नंतर आता हे बघा, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील रिक्त जागा सांगतोय आणि व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही, ठीक आहे. पण जाहिरात आल्याच्या नंतर आता बघा, इथे आपण जालन्याची जाहिरात आली. आता जालन्याची जाहिरात आली म्हणून पहिलंच जाहिरात होती जालन्याची, वेळापत्रक आलं होतं म्हणून आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवला. पण आता इतर जिल्ह्याचं ज्यावेळेस वेळापत्रक येईल तर त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्याचं व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे. मग त्यासाठी काय करायचं, तुम्हाला नाव आणि जिल्हा सांगायचा, नंबर सुद्धा सेव्ह करून घ्यायचा, टेटसच्या माध्यमातूनही माहिती भेटेल. पण त्या जिल्ह्याची PDF, जाहिरातीची PDF, आरक्षणावाईज जागा वगैरे सगळी काही माहिती तुम्हाला कुठं भेटत असते माहिती आहे का? टेलिग्राम चॅनलवरती. मग टेलिग्राम चॅनलची लिंक कुठं आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं. ज्यांना टेलिग्राम चॅनल समजत नसेल, जे काही व्हिडिओचं टायटल आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं, टेलिग्राम चॅनल समजून जाईल, ठीक आहे. नवीन असाल तर नक्की नावाने जिल्हा सांगायचा. आणि हात जोडून पाय पडून विनंती आहे, दादा हो कोणी कॉल करू नका, कॉल घेणे शक्य नाहीये, कारण रोजचे जवळपास 700 ते 800 कॉल होतात विद्यार्थ्यांचे. त्याच्यामुळे एवढे कॉल घेणं शक्य नाही माझ्याच्याने. व्हॉट्सअपला मेसेज करा, ॲडमिन लोक तुम्हाला रिप्लाय करतील, ठीक आहे. आता बघा बरं, मी मेन मुद्द्यावरती येतो. आता जालन्याचे इथे वेळापत्रक सर्व काही जाहीर झाले. त्यांनी व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. आता जस्ट नाव व्हिडिओ टाकलेला आहे कालच्याला आपण, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्याच्या खाली भरपूर कमेंट होत्या की पोरांच्या सर आमच्या जिल्ह्याचं कधी येईल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं कधी येईल ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, सगळ्या जिल्ह्यामध्ये जागा इथे रिक्त आहे. बघा, संभाजीनगरमध्ये 283 जागा रिक्त आहे, जालन्यामध्ये 47 आहे, 64 परभणीमध्ये. आता सगळ्या जिल्ह्याच्या जागा सांगत नाही तुम्हाला. ही जी काही PDF आहे जागाची ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ठीक आहे. आता तुम्हाला सगळी माहिती समजली असेल. आता तुमच्या जिल्ह्याची जाहिरात कधी येईल हे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक कधी येईल हे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघा बरं, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे. तर बघा बरं, तुमच्या जिल्ह्याचं वेळापत्रक हे लवकरच जाहीर होणार आहे. तुम्ही म्हणता सर लवकरच कधी, तर एक गोष्ट लक्षात घ्या, नोव्हेंबर 2026च्या अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संपणार आहे. त्याच्यामुळे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, लगेच ह्या 2-4 दिवसात, 8 दिवसामध्ये सर्व 36 जिल्ह्याचे वेळापत्रक जाहीर होईल. त्याच्यामुळे दान घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, मला टेन्शन देऊ नका, ठीक आहे. तर 36 जिल्ह्याचे वेळापत्रक हे जाहीर होणार आहे लवकरात लवकर. आणि नोव्हेंबरच्या आतमध्ये तुमची जॉईनिंग वगैरे धितांग धतांग टटांग टटांग सगळं काही होऊन जाणार आहे. आपलं कोतवाल भरतीचं नाव बदलून महसूल सेवक झालेलं आहे, ठीक आहे. आता बघा परवा, एक महत्त्वाची सूचना देणार होतो. ती महत्त्वाची सूचना अशी आहे, आता तुम्ही कोतवाल भरतीची तयारी करता, तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा. कोतवाल भरतीची तयारी करता तर कोतवाल भरतीला कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले होते मागच्या भरतीमध्ये, याचं सर्व ॲनालिसिस करून बघा. जास्तीत जास्त जीकेचे प्रश्न इथे विचारलेले होते आणि याचे सर्व ॲनालिसिस करून त्याचं सगळं काही पाठपुरावा करून आपण 2000 प्रश्नांची, स्पेशल 2000 प्रश्नांची जीकेचे प्रश्न बनवले आहे, जे की
कोतवाल भरतीसाठीच आहे स्पेशल. इतर कुठल्याही भरतीसाठी हे प्रश्न घेऊ नका तुम्ही. फक्त कोतवाल भरतीसाठी आहे. जीकेचे ऑनलाईनर प्रश्न, जीकेचा पीडीएफ ऑनलाईनर ठोकळा आपण इथे 2000 प्रश्नांचा बनवलेला आहे. बरोबर स्पेशल जीके आहे याच्यामध्ये. आणि मागच्या भरतीचं इथे आपण सगळं ॲनालिसिस करून आपल्या टीमने हे प्रश्न काढलेले आहेत आणि येणाऱ्या भरती जी काय कोतवाल भरती आहे त्याच्यामध्ये 100% हे प्रश्न उतरण्याची जास्त शक्यता आहे आणि उतरतीलच. कारण बरोबर तुम्हाला ज्यावेळेस कोतवाल भरतीचा पेपर होईल त्यावेळेस मी तुम्हाला तिथे प्रश्न सर्च करून दाखवून तिथे दाखवून तुम्हाला की कुठले प्रश्न आले. कारण मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये सुद्धा आपण पोरांना पीडीएफ दिली होती 2000 प्रश्नांची, जी की आपण सर्व काय ॲनालिसिस करून काढली होती. त्याच्यामधूनही भरपूर प्रश्न आले होते आणि या पीडीएफ मधून सुद्धा भरपूर असे प्रश्न येणारच आहे. तर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर 2000 जीकेचे ऑनलाईनर प्रश्न आहे बघा. तुम्हाला जर का ही पीडीएफ पाहिजे असेल सर्व जिल्ह्यांसाठी आहे तर याची फीस किती आहे म्हणाल. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर याची फीस जास्त नाहीये, फक्त 99 रुपये फीस आहे. बघा रेग्युलर 149 रुपये आहे, पण हा व्हिडिओ बघत असाल तर रेग्युलर 149 आहे, पण हा व्हिडिओ बघत असाल तर 99 रुपये तुमच्यासाठी याची फीस आपण ठेवली आहे. फक्त 99 रुपये. या नंबरवरती गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 99 रुपये पाठवून द्यायचे आणि व्हॉट्सअपला याच नंबरवरती स्क्रीनशॉट टाकून द्यायचा. ॲडमिन लोक तुम्हाला पीडीएफ पाठवून देतील. ठीक आहे. तर जे काय आपले ॲडमिन असतात व्हॉट्सअप चालवणारे ते तुम्हाला पीडीएफ पाठवून देतील. कॉल कोणीही करू नका. सूचना इथे समजल्या असेल तर काही समस्या असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. ॲडमिन लोक तुम्हाला रिप्लाय करून टाकतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही पीडीएफ आहे. अजून त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना, काही अडीअडचणी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही इथे कमेंट करू शकताय. नक्की तुमचं शंकांचं निराकरण करण्याचं काम आपण करू. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारी भरती होईपर्यंत कोतवालची संपूर्ण माहिती फ्रीमध्ये आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला भेटत जाईल. अजून महत्त्वाची सूचना, तुमच्या वैयक्तिकही काही भरती संदर्भात असू द्या, सरळ सेवेसंदर्भात असू द्या, अडचणी असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल कोणीही करू नका. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक कंटिन्यू बघितल्याबद्दल.